शंकर करे तपस्या शंकर करे तपस्या उच्च शिखर कैलाश पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती सदा शिवा पार्वती वल्लभ 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 सदा शिवा नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे नर्मदा मैयाच्या फक्त स्मरणाने नर्मदा मैया ताप घालवते। मार्कंडेय ऋषी सांगतात की त्या ठिकाणी एक गरुडेश्वर तीर्थ तयार झालं। राजा ऐक, की त्या ठिकाणी गरुडेश्वर कनकलेश्वर या तीर्थांचं तुला महत्व सांगतो। की हा जो काही पक्षीराज आहे
भगवान विष्णूचा जो वाहक आहे, जे वाहन आहे गरुड, या गरुडाने नर्मदेच्या उत्तर तटावरती घोर असं तप केलं. कशासाठी केलं? की भगवान परमात्म्याचं मी वाहन व्हावं. की तो वाहन काही असं सहजासहजी झाला नाही, घोर असं तप केलं. मग आता देवांचं तुम्हाला माहिती आहे की देवांचा राजा कोण? इंद्र. तर इंद्राला कुणी तप करायला लागलं म्हणजे इंद्राच्या पोटात दुखत, त्याला भीती वाटायला लागते. म्हणजे इंद्र जरी स्वर्गाचा राजा असला तरी इंद्र भित्रा आहे. मग त्याच्या पोटात दुखायला लागलं. आणि बाकीचे देव देवता, मग आता राजात जर भित्रा आहे तर बाकीचे देवता का काय डेरिंगबाज असतील, तेही भित्रे. मग त्यांनी काय केलं बघा, तुम्ही जगात सुद्धा तसंच चाललंय. एखादा जर आपल्या पुढे जायला लागला तर लोक त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. पण मायबाप हो, कोणाला मागे ओढण्याचा प्रयत्न करू नका. त्याची प्रगती आपल्याकडून पाहिली जात नाही, त्याला मागे खेचू नका. अरे तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि प्रयत्न करून त्याच्या पुढे जा, की तुमचं कर्तृत्व तुम्हाला त्याच्या समोर मोठं करेल, त्याच्यापेक्षा मोठं दाखवेल. एका गाडीवर लिहिलं होतं, नवीच गाडी घेतली होती, त्या गाडीवर मागे लिहिलं होतं, जळू नको कष्ट कर. की माझ्या गाडीकडे बघून काय जळतोय, तू पण कष्ट कर, प्रयत्न कर, मेहनत कर, घे गाडी. तर त्या देवांना भीती वाटायला लागली. मग देवांनी काय केलं, त्या गरुडाला त्रास द्यायला सुरुवात केली. एवढा त्रास द्यायला सुरुवात केली की त्या गरुडाला त्याचं जगणं मुश्किल केलं. कुणी? देवांनी. आणि ज्या वेळेला तो हतबल झाला, विचार करू लागला की आता आपण यांचं काहीच करू शकत नाही. ज्या वेळेला जीव परिपूर्ण त्या ठिकाणी हतबल होतो, सुरुवातीला त्याला वाटत असतं स्वतःच्या शक्तीचा अभिमान वाटतो, शक्तीचं बळ वाटतो, आधार वाटतो. पण ज्या वेळेला जवळचे सुद्धा, सर्वच्या सर्व जवळची शक्ती त्याला कमी वाटते, कुणाचा सहारा वाटत नाही, आणि त्यावेळेला त्याला देवाची आठवण होते. आणि त्याने भगवान परमात्म्याचा धावा केला, देवाचा धावा केला, भगवान विष्णूची आराधना केली. की तो देवाला म्हणायला लागला की देवा, या जगाचा चालक मालक तूच आहेस, संपूर्ण ब्रह्मांडाचा तू चालक आहे. आणि देवाची हजारो नावं घेतली, अनेक शब्द सुमनांनी भगवान परमात्म्याला त्याने अडवलं. त्या भगवंताला त्याने अडवल्यानंतर भगवान परमात्मा त्याच्यावरती प्रसन्न झाले. त्या नर्मदा मैयाच्या पावन किनाऱ्यावरती भगवान परमात्म्याने त्याला दर्शन दिलं. आणि भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर तो देवाची स्तुती करू लागला, देवाची स्तुती करू लागला. आणि त्यावेळेला परमात्मा म्हणायला लागले, गरुडा, तुझ्यावरती मी प्रसन्न आहे, माग. म्हटले, तुला काय मागायचं? गरुडाला भगवान परमात्मा प्रसन्न झाले, त्याच्या समोर प्रगट झाले. पण काय मागावं हे गरुडाच्या लक्षात आलं नाही. देवाची स्तुतीही चांगली केली की देवा, सर्वात श्रेष्ठ तू आहे, पण मला जर तुला द्यायचं असेल तर एक दे. म्हटले, काय देऊ? म्हणजे तुझं वाहन मला करून दे, मी तुझं वाहन होऊ इच्छितो. आणि त्यावेळेला मात्र भगवान परमात्मा हसायला लागले, म्हणायला लागले,
अरे गरुडा म्हटले किती स्वार्थी आहे तू. काय मागितलं तर फक्त वाहन. तुझं डोकं जागेवर आहे का म्हटले. अरे एवढं सगळं सोडून तुझे अर्थ हाकमे ऐकले आणि तू असं तुच्छ मागतोय. बघा मायबापू, एखाद्या व्यक्तीला जर राजाची भेट झाली, साक्षात राजाने जर त्याला मागितलं की तुला काय पाहिजे बाबा, होऊ नये भेटू नये पण राजा भेटला, मग राजाने म्हटलं तुला काय पाहिजे मागून घे. तो काय म्हटला, म्हणे राजन माझ्याजवळ तंबाखूही म्हटले पण तंबाखूला लावायला चुना नाही म्हटले माझ्याजवळ. अरे काय मागणी करतो, काय मागतो आपण. मग देव भेटला आणि देवाला अशी तुच्छ मागणी मागायची. भगवान परमात्म्याने स्मित हास्य केलं आणि पुन्हा त्या ठिकाणी आपल्या वैकुंठाला निघून गेले. आणि त्यावेळेला मात्र गरुडाला पुन्हा वाटायला लागलं की आपण कुठेतरी तपश्चर्येमध्ये कमी पडलो. आपल्याला चांगल्यापैकी देवाची तपश्चर्या करता आली नाही आणि म्हणून आता आपण देवीची तपश्चर्या करू. आणि मग त्या ठिकाणी या गरुडाने कणकेश्वरीची तपश्चर्या केली. एवढी घोर तपश्चर्या केली की त्या देवीची आराधना केल्यानंतर की देवी सर्वांमध्ये तू श्रेष्ठ आहे, या जगाची जगत तारिणी आहे, पाप हारिणी आहे. अनेक शब्द सुमनांनी देवीची आराधना केली की सर्व देवांमध्ये श्रेष्ठ तू आहेस, सर्व शक्तीमध्ये श्रेष्ठ शक्ती तू आहेस. आणि घोर असं तप केलं, अशी आराधना केली. आणि त्यावेळेला ती कनकेश्वरी माता त्याला प्रसन्न झाली. आणि प्रसन्न झाल्यानंतर गरुडाने त्या देवीला मागितलं. देवीने सांगितलं, गरुडा अरे तुझं कुठंतरी तप कमी पडत होतं, म्हणून मला माहिती आहे की देवाने तुला तसा वर दिला नाही. पण आता मी तुला सांगते, कारण तुझा संपूर्ण अहंकार तू आता टाकून दिलेला आहे. सर्वच्या सर्व अहंकार टाकून दिलेला आहे, सर्व विकार तुझे नष्ट झालेले आहे. आणि म्हणून आता मात्र सदा सर्वदा मी तुला वर देते की तू त्या भगवान परमात्म्याचं वाहन राहशील, की तुझ्यावर तो भगवान परमात्मा आरूढ होईल. असा वर त्याला दिला. आणि त्याच ठिकाणी मायबापू जे तीर्थ त्याने स्थापन केले, कलकेश्वर गरुडेश्वर नावाने ते तीर्थ त्या ठिकाणी प्रसिद्ध झालं. की त्या कनकेश्वरीने वर दिला, म्हटले गरुडा या ठिकाणी जोगी दुःखी कष्टी असा जीव येईल, त्या जीवाला सुद्धा त्याचं सर्व दुःख या ठिकाणी हरण होईल, त्याच्या पितरांचा उद्धार होईल. आणि सदा सर्वदा त्याला माता नर्मदेचं स्मरण राहील आणि त्याची हजारो जन्माची पातक नष्ट होतील, असा त्या तीर्थाला वर दिला. सुंदर अशी गरुडेश्वराची कथा या ठिकाणी सांगितली. बोलिये नर्मदा मैया की जय.